डॉक्टर गिरीशने ज्या क्षणी इंटरव्ह्यू रूममध्ये पाय ठेवला त्याच वेळी तो थांबला, कारण तिथे इंटरव्ह्यू घेत असलेली स्त्री त्याची पहिली बायको मुक्ता होती. 20 वर्षापूर्वीच त्यांचा घटस्फोट झाला होता. मुक्ताला पुन्हा समोर पाहताच तो परत निघून जायला लागला. तेव्हाच अचानक मुक्ताच्या आवाजाने त्याचे पावलं थांबले. थांबा, इंटरव्ह्यू देऊ नकोस, पण थोडा वेळ बसून जाऊ शकतोस ना. मुक्ताच्या विनंतीला नकार देणे त्याला नाही जमले आणि मनाविरुद्ध असतानाही तो तिथे बसला. मुक्ताच्या समोर बसताच गिरीश म्हणाला, तुम्ही सर्जनच्या पोस्टसाठी जाहिरात दिली होती म्हणून मी प्रयत्न करायचं ठरवलं. मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये पण सेवा देतोय. मुक्ताने थोडं गंभीर होऊन विचारलं, मग तुम्ही परत का फिरलात? आमच्या हॉस्पिटलला चांगल्या सर्जनची गरज आहे आणि तुम्ही फक्त सर्जन नाही तर एक उत्तम डॉक्टर आहात. आमच्यासारख्या डॉक्टर्सना तुमच्यासारख्या हुशार, अनुभवसंपन्न माणसाची गरज आहे. कृपया विचार करा. खरं तर गिरीश सध्या पूर्णपणे बेरोजगार होता. तो दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये काम करत असल्याचं खोटं बोलत होता. त्यांच्या आदर्शवादी स्वभावामुळे आणि गरिबाबद्दल त्यांच्या दयाळूपणामुळे तो कुठल्याही रुग्णालयात फार काळ टिकत नव्हता. तो उभा राहून म्हणाला, मी संध्याकाळी तुम्हाला सांगतो, असं म्हणून बाहेर निघाला. मुक्ताने त्याला थांबवण्यासाठी प्रयत्न केला. चहा तरी प्या. गिरीशने थंडपणे उत्तर दिलं, सॉरी, आता मी चहा पियत नाही. आणि तो तिथून निघून गेला. मुक्ताने एक हलकासा श्वास घेतला आणि त्या दिवशीचा इंटरव्ह्यू रद्द केला. संध्याकाळी ती फक्त गिरीशच्या उत्तराची वाट पाहत होती. गिरीश आणि मुक्ताचं लग्न केवळ 5 वर्ष टिकलं होतं. ही गोष्ट 25 वर्षापूर्वीची आहे, जेव्हा ते दोघं एकाच मेडिकल कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच त्यांची पहिली भेट झाली होती. गिरीश अतिशय सुसंस्कृत आणि चांगला मनाचा माणूस होता. तो नेहमीच इतरांच्या मदतीसाठी पुढे असायचा. त्यामुळेच मुक्ताने त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवला होता. त्याच्या व्यक्तिमत्वामध्ये एक वेगळंच आकर्षण होतं, ज्यामुळे ती त्याच्याकडे ओढली जात होती. मात्र वैद्यकीय अभ्यासामुळे त्यांना एकत्र वेळ घालवण्यासाठी फारशी संधी मिळाली नाही. एकमेकांना व्यवस्थित जाणून न घेता त्यांनी लग्न केलं. लग्नाच्या काही महिन्यात सर्व काही सुरळीत चाललं होतं, पण नंतर हळूहळू मतभेद वाढू लागले, कारण दोघांचा स्वभाव एकमेकांच्या अगदी विरुद्ध होता. गिरीश स्वार्थाशिवाय सर्वांचं भलं करणारा, तर मुक्ता अत्यंत स्वार्थी. गिरीशला रस्त्यातल्या गरिबांवर दया यायची. तो त्यांना मदत करायचा. भिक्षुकांना घरात येऊन त्यांना खायला प्यायला द्यायचा. गल्लीतले कुत्रे सुद्धा त्याचे मित्र होते. त्यांच्यासाठी तो रोज खायला आणायचा. परंतु गिरीशच्या या उदार स्वभावामुळे त्याच्या आजूबाजूचं जग त्याच्या प्रेमात होतं. परंतु मुक्ताला त्याचा हा स्वभावच बोचत होता. तिचं मन स्वार्थाच्या चौकटीत बंदिस्त होतं आणि गिरीशचं हृदय साऱ्या जगासाठीच उघडं होतं. त्याचा हा आदर्शवाद त्याच्या संसाराच्या दारात मतभेदाचे कडेलोट उभे करू पाहत होता. मुक्ताला गिरीशच्या सगळ्या गोष्टीवरून खूपच त्रास होत असे, कारण त्याचा स्वभाव आणि त्याच्या जगण्याचा दृष्टिकोन एकदमच वेगळा होता. 5 वर्ष एकत्र राहूनही दोघांमध्ये जुळवाजुळव काय झाली नाही आणि शेवटी त्यांचा घटस्फोट झाला. जेव्हा ते घडले तेव्हा त्यांचा मुलगा आर्यन फक्त 3 वर्षाचा होता. तो मुक्तासोबतच राहिला. आता आर्यन मोठा झाला होता. MBBS पूर्ण करून तो आता PG करत होता. मुक्ताने घटस्फोटानंतर डॉक्टर अनिरुद्धशी लग्न केलं होतं. अनिरुद्धचा स्वतःचा क्लिनिक होता, जे आता मोठं हॉस्पिटल बनलं होतं. मुक्ता आणि त्यांच्यात वयाचं बरंच अंतर होतं, पण तरीही त्याचं सहजीवन चांगलं चालत होतं. मात्र 2 वर्षापूर्वी अनिरुद्धचं हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या एकत्र कोणतंही मूल नव्हतं. आज मुक्ता एका मोठ्या हॉस्पिटलची मालकीण होती. पैसा तर भरपूर होता, पण तिच्या आयुष्यात समाधानाची आणि शांततेची उणीव होती. तिला अजूनही गिरीशची आठवण यायची, कारण गिरीश एक चांगल्या मनाचा मोठा माणूस होता.
त्याने मुक्ताला खूप मान दिला होता आणि ती त्याचं प्रेम कधीच विसरू शकली नाही. गिरीश सारख्या माणसाला गमावून हा तिच्या आयुष्याचा मोठा पश्चाताप बनला होता. आता ती त्याच्याजवळ परत जायचे स्वप्न पाहत होती. तिला हे माहीत नव्हतं की गिरीशने पुन्हा लग्न केलं होतं की नाही, पण आता तिला फक्त त्याची साथ हवी होती. तिने ठरवलं होतं की त्याने गरिबावर फुकट उपचार केला तरी तिला त्याचा काहीच त्रास होणार नाही. ती फक्त त्याला पुन्हा आपल्या आयुष्यात पाहून इच्छित होती. संध्याकाळ झाली पण गिरीशचा फोन काही येत नव्हता. मुक्ताचं मन अस्वस्थ झालं. शेवटी तिने गिरीशचा नंबर शोधला आणि त्याला फोन लावला. गिरीशने फोन उचलला. ती थोडीशी थांबली आणि मग बोलू लागली. तुम्ही अजून उत्तर दिलं नाही. मी तुमच्या फोनची वाट पाहत होते. गिरीशने शांतपणे उत्तर दिलं. सॉरी, मी तुमच्या हॉस्पिटलमध्ये काम करू शकत नाही. मुक्ताने तात्काळ उत्तर दिलं. कृपया नकार देऊ नका. सगळं तुमच्या मनाप्रमाणे असेल. तुम्हाला ज्या गरिबामुळे दुःख होतं त्यांच्याकडून पैसे घेतले नाहीत तरी चालेल. फक्त हो म्हणा. गिरीशने पुन्हा सांगितलं. विचार करा, माझ्यामुळे तुम्हाला खूप नुकसान होईल. मुक्ता त्याला अस्वस्थ करत म्हणाली. माझ्या मनात सगळं स्पष्ट आहे. तुम्ही सकाळी जॉईन करत आहात ना, प्लीज होकार द्या. गिरीशने अखेर शांतपणे उत्तर दिलं. हो, मी येईन. हे ऐकताच मुक्ताने एक दीर्घ श्वास घेतला आणि तिने स्वतःशी विचार केला. नियती खरंच विचित्र खेळ खेळते. कधी काळी तिला गिरीशचा स्वभाव नकोसा वाटायचा. आता तोच स्वभाव तिला सर्वात प्रिय वाटायला लागला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मुक्ताने गिरीशला आवडणाऱ्या रंगाची साडी नेसली आणि ती लवकरच हॉस्पिटलमध्ये पोहोचली. गिरीशही वेळेत पोहोचला होता आणि आपलं काम त्याने सुरूही केलं होतं, पण त्याला मुक्ताकडे फारसं लक्ष द्यायला वेळ नव्हता. हळूहळू वेळ निघून जात होता. एके दिवशी मुक्ता गिरीशला रात्रीच्या जेवणासाठी घरी घेऊन आली. गिरीश घरी पोहोचताच त्याला आश्चर्यच वाटलं. मुक्ताची गाडी दरवाजात येताच त्या परिसरात असलेली कुत्री आणि 10-12 गायी एकत्र आल्या होत्या. मुक्ताने गाडीत असलेली बिस्किटं त्यांना खायला घातली. नोकराने गायीसाठी ठेवलेला चारा आणला आणि मुक्ता स्वतः सर्वांना आपल्या हाताने खाऊ घालत होती. गिरीश आश्चर्याने मुक्ताकडे पाहत होता. 50 वर्षाची मुक्ता त्याला त्या क्षणी अत्यंत सुंदर निरागस वाटत होती. जणू ती त्या कुत्र्याची आणि गायीची आईच होती. गिरीशला हे सर्व पाहून एक भावनिक स्पर्श झाला. कुत्री आणि गाय मुक्ताच्या जवळ येत होते आणि तिला प्रेमाने चाटत होते. ती त्यांच्यावरून प्रेमाने हात फिरवत होती, जसं गिरीश कधी काळी करत असे. घरात प्रवेश करताच गिरीश विचारल्याशिवाय राहू शकला नाही. हे परिवर्तन कधी झालं तुझ्यात? तुम्ही कधीपासून इतक्या पशुप्रेमी झालात? मुक्ताने हसून उत्तर दिलं. बदल तुमच्या मुलामुळेच झाला आहे. 5 वर्षापूर्वी त्याने मला सांगितलं की मी खूप कठोर हृदयाची आहे. त्याने विचारलं होतं, देवाने तुला आई कशी बनवलं? त्याचा पूर्णपणे स्वभाव तुमच्यासारखा आहे. आज तो घरी आला आहे. तुम्ही त्याला पाहणार नाही का? गिरीशला आतुरता लागली. त्याला पाहण्यासाठी माझ्या डोळ्याने खूप काळ वाहिला आहे. तो कुठे आहे? मग गिरीशने पाहिलं की एक 25 वर्षीय तरुण त्याच्याकडे येत होता. तो तरुण गिरीशची छायाच वाटत होता, जणू गिरीशचाच प्रतिबिंब. त्याने गिरीशच्या पाया पडताच गिरीशने त्याला उचलून आपल्या गळ्याला लावलं. ते क्षण पाहून मुक्ताच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. मुक्ता प्रेमाने हसू लागली. तुम्ही एकमेकांना आधीच ओळखता का? गिरीश हसत म्हणाला. गेल्या काही वर्षात तो अनेक वेळा माझ्या संपर्कात आला आहे, पण त्याने कधीच हॉस्पिटलच्या विषयी काही सांगितलं नाही. खरं तर त्यानेच मला सर्जनच्या जाहिरातीसाठी पाठवलं होतं. मुक्ताने आपल्या मुलाच्या कपाळावर एक हलकासा मुका दिला आणि विचारलं, तू मला कधी सांगितलं नाहीस का रे? मुलगा हसून म्हणाला, आई, तू या नात्याला आधीच तोडलं आहे. मग परक्याबद्दल सांगून काय फायदा?
सर्वांनी एकत्र हसून गप्पा मारल्या आणि मग एकत्र जेवणाचा आनंद घेतला. जेव्हा जेवण झाल्यानंतर गिरीश निघून जात होता तेव्हा मुक्ता त्याला थांबवत म्हणाली, एक गोष्ट विचारू का? गिरीशने थोडं हसून उत्तर दिलं, काय विचारायचं आहे? मुक्ताने हलक्या आवाजात विचारलं, तुम्ही पुन्हा लग्न का नाही केलं? गिरीश हसत म्हणाला, माझ्यात असं काय विशेष आहे? कोण माझ्याशी लग्न करणार? कितीतरी शहरामध्ये राहिलो आहे. लोक खूप मित्र बनवतात पण जीवनसाथी नाही. अजून 1 रुपयाही साठवलेला नाही. मुक्ता त्याचे उत्तर ऐकून म्हणाली, पण तुम्ही तर खूप पुण्य केलं आहे. तुमच्यासारखा माणूस होणं खूप कठीण आहे. तुमच्यापासून वेगळं झाल्यानंतर माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात एक जागा कायमची रिकामी राहिलेली आहे. मीही आता तुमच्यासारखी होण्याचा प्रयत्न करत आहे, पण ती जागा कधीच भरत नाही. हे ऐकून गिरीश 2 मिनिटं शांत राहिला. नंतर तो म्हणाला, आता मला जायला हवं. मुक्ताने त्याला थांबवत विचारलं, थांबा, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. पुन्हा काय विचारायचं आहे? मुक्ता म्हणाली, आपण पूर्वीसारखं एकत्र राहू शकत नाही का? गिरीशचा स्वर थोडा गंभीर झाला. तो म्हणाला, नाही. आता माझं मन आपल्याला एकत्र राहण्याची परवानगी देत नाही. मुक्ताने विनंती करत सांगितलं, मी माझं सर्व काही विकून दान करीन. काहीही घेऊन येणार नाही, पण कृपया मला तुमचा सहवास हवा आहे. गिरीश शांतपणे म्हणाला, दान करण्यापेक्षा प्रत्येकावर मोफत उपचार करणे अधिक योग्य ठरेल, कारण यापेक्षा मोठी सेवा या जगातच नाही. मुक्ताने त्वरित उत्तर दिलं, तुम्ही जे म्हणाल ते मी करायला तयार आहे, पण मला फक्त तुमचा सहवास हवा आहे. गिरीश मात्र ठाम होता. तो म्हणाला, नाही, आता मी एकटा नाही. ही संपूर्ण पृथ्वीच माझं घर आहे. मी सर्वांचं आहे आणि उद्यापासून मी हॉस्पिटलमध्ये येऊ शकणार नाही. तुम्ही दुसऱ्याला ठेवा. गिरीशला जाणवलं होतं की मुक्ता हे सर्व त्याच्या सहवासासाठी करत आहे आणि एकदा नातं तुटलं की पुन्हा ते जोडणं कठीण असतं. कधीकधी संबंध जबरदस्तीने जोडले जातात, पण त्यात नेहमी एक वळण येतं. गिरीशने काही ऐकलं नाही आणि तो तिथून निघून गेला. त्याच्या मनात आता कोणत्याही अडचणीशिवाय सर्वांना मदत करण्याचा निर्धार होता. मुक्ता भरल्या डोळ्यांनी गिरीशला दूर जाताना पाहत राहिली. तो तिच्या नजरेतून अदृश्य झाला. तेव्हा तिचा मुलगा तिच्याजवळ येऊन तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, चल आता, बाबा निघून गेलेत. जीवनात काही लोकांना एकदा गमावल्यानंतर त्यांना पुन्हा मिळवणे कठीण असतं. अनेकदा आपल्याला जेव्हा काही लोक किंवा काही गोष्टी जवळ असतात तेव्हा त्यांची खरी किंमत आपल्याला कळत नाही, पण ते एकदा का दूर गेले की त्यांची कमी जाणवते. म्हणून जे काही तुमच्या जीवनात आहे त्यासाठी दिवसातून किमान एकदा तरी देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण तुमच्याकडे अशा काही गोष्टी असू शकतात की जे इतर कोणाकडेच नसतील आणि त्यांना मिळवण्यासाठी तुमची सर्व इच्छा असेल. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? आवडली तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्याच अशा एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.